नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेतकरी योजना या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सध्या एकाच गोष्टीची चर्चा सगळीकडे चालू आहे, ती म्हणजे पीक विम्याचे पैसे नक्की कधी येणार. कोण म्हणतं या तारखेला येणार, कोण म्हणतं त्या तारखेला येणार. पण खरं सत्य काय आहे? दुसरीकडे आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला आहे की पैसे जमा झाले, पण तुमच्या खात्यात अजून 1 रुपया पण जमा झालेला नाही. तुमचं नाव यादीत असूनसुद्धा पैसे का अडकलेत? याचं कारण आहे तुमची एक छोटीशी चूक. होय, विमा कंपनी आणि बँक तुमच्या एका कामाची वाट बघत आहेत. ते काम कोणतं आणि पैसे मिळवण्यासाठी आजच काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण 10 मिनिट काढून हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमुळे तुमचे हजारो रुपये वाचू शकतात किंवा मिळू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बघूया की विम्याची सध्याची पोझिशन काय आहे. मित्रांनो, पीक विमा हा 2 टप्प्यात मिळतो, हे तुम्हाला माहीतच असेल. पहिला टप्पा म्हणजे 25% अग्रिम आणि दुसरा टप्पा म्हणजे अंतिम नुकसान भरपाई. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी 25% अग्रिम देण्याचे आदेश दिले होते. काही ठिकाणी ते पैसे जमासुद्धा झाले आहेत. पण खरी अडचण आहे ती अंतिम हप्त्याची. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने त्यांच्या हिश्श्याची रक्कम विमा कंपनींना वर्ग करण्यात सुरुवात केली आहे. जोपर्यंत सरकारचा हिस्सा कंपनीकडे जात नाही, तोपर्यंत कंपनी शेतकऱ्यांना पैसे टाकत नाही. तर आनंदाची बातमी आहे की बऱ्याच जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. पण यात एक पण आहे आणि तोच आपला पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता लक्ष देऊ नये का की पैसे मंजूर झाले, यादीत नाव पण आलं, तरीही पैसे खात्यात येणार नाही जर तुमचं NPCI लिंकिंग नसेल तर. आता हे NPCI म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगतो बघा. तुमचं बँक अकाउंट ही एक पाण्याची टाकी आहे आणि सरकारचा पैसा म्हणजे पाणी आहे. पण सरकार आता जुन्या पाईपलाईनने पैसे पाठवत नाही. सरकार आता थेट आधार नंबरच्या पाईपलाईनने पैसे पाठवतं. जर तुमच्या त्या टाकीला आधारची पाईपलाईन जोडलेली नसेल, तर वरून किती पाणी सोडलं तरी तुमच्या टाकीत थेंब येणार नाही. पैसे हवेतच लटकून राहणार किंवा परत जातील. त्यामुळे उद्याच्या उद्या बँकेत जा. त्यांना विचारा, साहेब माझं खातं DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी लिंक आहे का? माझं आधार NPCIला मॅप आहे का? जर नसेल तर तिथेच एक छोटा फॉर्म भरा आणि हे काम करून घ्या. हे काम केले नाही तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट, काही शेतकरी विचारत आहेत की माझं नुकसान झाले पण मला काहीच मिळणार नाही का? मित्रांनो, नियमानुसार अतिवृष्टी किंवा नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत तुम्हाला कंपनीला कळवणं गरजेचं होतं. ज्यांना क्रॉप इन्शुरन्स ॲपवर किंवा टोल फ्री नंबरवर तक्रार दिली आहे त्यांचे पंचनामे प्राधान्याने होतात. जर तुम्ही तक्रार केली नसेल आणि आता तुम्हाला वाटत असेल की अन्याय झाला आहे, तर तुम्ही तुमच्या गावातल्या कृषी सहाय्यकाची भेट घ्या. सामूहिक नुकसान असेल तर तुम्हाला काही न करता पैसे मिळू शकतात, पण वैयक्तिक नुकसान असेल तर तक्रार महत्त्वाची होती. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की माझं ॲप्लिकेशन नक्की कुठपर्यंत आले, ते कसं बघायचं? मी तर तुम्हाला ते दाखवतो. सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर Google उघडा आणि सर्च करा PFFBY स्टेटस. तिथे पहिल्या वेबसाईटवर जा. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या पावतीवर जो रिसिप्ट नंबर आहे तो तिथे टाका आणि कॅप्चा कोड भरा. तिथे तुम्हाला दिसेल की जर पेमेंट सक्सेसफुल असं आलं तर समजून जा पैसे जमा झाले किंवा 1-2 दिवसात होणार आहेत. जर ॲप्रुव्हल पेंडिंग असेल तर थोडी वाट पाहावी लागणार आहे आणि जर रिवर्ट किंवा रिजेक्टेड दिसलं तर तुम्हाला तातडीने कृषी कार्यालयात जावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर विम्याचे पैसे यायला आता वेग आला आहे.
फक्त तुमची कागदपत्रे आणि बँक खातं रेडी ठेवा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा बँकेत काय विचारायचं हे कळत नसेल तर खाली कमेंटमध्ये तुमचा प्रश्न नक्की विचारा. मी स्वतः प्रत्येक कमेंट वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो, आपल्या शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरीब शेतकऱ्याचे पैसे अडकण्यापासून वाचतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. शेतीत प्रगती करा. जय जवान जय किसान. धन्यवाद.